नमस्कार सगळ्यांना, मी मनीषा परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवलेला आहे एकदम खमंग खुसखुशीत असा चिवडा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो चिरमुरे घेतलेले आहेत। ते व्यवस्थित असे चाळून वगैरे घेतलेले आहेत। त्याच्यात थोडीशी घाण होती, व्यवस्थित स्वच्छ करून इथं साहित्य बघू शकता तुम्ही। शेंगदाणे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, चिवड्याचा मसाला आहे। आता माझ्याकडे डाळी काय नव्हते म्हणून मी काही ते घेतलेले नाहीत। नंतर हळद, मीठ, जिरे, थोडंसं लाल तिखट हे सगळं घेतलेलं आहे मी। आता जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं। गॅस चालू करून मी कढई ठेवून घेतली आणि पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले। जास्त लाल नाही व्हायला द्यायचे, नाहीतर ते कडू लागतात। व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। नंतर जी हिरवी मिरची कट करून घेतलेली होती ती पण मी भाजून घेतली। ती भाजून घेताना मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याच्या आतमध्ये व्यवस्थित असं मीठ जातं सगळं। आणि नंतर सगळं भाजून घेतल्यानंतर मी राहिलेल्या त्याच तेलामध्ये हळद, लाल तिखट आणि जिरे टाकले थोडेसे, मीठ वगैरे टाकून। आता हे सगळं आपल्या ह्याच्यानुसार, म्हणजे कमी जास्त तिखट कसं लागते वगैरे त्याच्यानुसार टाकून घ्यायचं। आणि हे सगळं टाकून घेतल्यानंतर मी सगळ्यात शेवटीला जो चिवड्याचा मसाला होता तो टाकून घेतलेला आहे। गॅस एकदम फुल नाही ठेवायचा, एकदम कमी गॅसवर, लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला। हे व्यवस्थित असं छान असं खमंग ह्याचा वास सुटायला पाहिजे। नंतर सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर पहिल्यांदा टाकली तर ती करपून जाईल, म्हणून सगळ्यात शेवटीला टाकून घ्यायची। आता हे आपलं तयार आहे। तर हे आपण आता चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। आता इथं पातेल्यात मी थोडासा चिवडा काढून घेतलेला आहे, तर त्यातच मी हे मिक्स करून घेते। सगळं टाकून व्यवस्थित असं हाताना थोडंसं थंड व्हायला द्यायचं, नाहीतर गरम असेल तर हाताला चटका बसू शकतो। थोडंसं थंड होऊ दिल्यानंतर मी पहिल्यांदा ते झाऱ्यानेच फिरवून घेतलं होतं। मग नंतर ते थंड झाल्यानंतर थोडंसं मी हातानं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले। तर इथं आपला चिवडा तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ दुसऱ्यांसोबत शेअर करा। इथं सगळ्यात शेवटीला मी शेव पण टाकून घेतलेली आहे। शेव टाकून परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा।